नमस्कार मित्रांनो, आविन एज्युकेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण 6 फेब्रुवारी 2022च्या सर्व परीक्षाभिमुख घडामोडींचा समावेश केलेला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना ज्या न्यूज तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात किंवा ज्या न्यूजमधील क्रक्स तुम्हाला महत्त्वाचा वाटतो त्या सर्व क्रक्सचा जो काही शॉर्ट नोट्स असतील त्या शॉर्ट नोट्स तुम्ही नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस ते रिवाइज करण्यामध्ये मदत होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या न्यूज आहेत त्या सर्व न्यूज येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण मागच्या 5-6 दिवसांमध्ये आपली लेक्चर झाली नव्हती। त्याच्यामधली जी काही इम्पॉर्टंट न्यूज आहेत जी आपल्याकडून मिस झाली होती त्या न्यूजचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये आणि उर्वरित न्यूजचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। सो येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना नोट्स काढा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स किंवा त्याचे जो व्हिडिओ असतील तुमच्यापर्यंत वेळेमध्ये प्रॉपरपणे पोहोचणार आहे। आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेमधील अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे चालू घडामोडी तुम्हाला परिपूर्णपणे चांगला करण्यासाठी तुम्हाला आमचा यूट्यूब प्लॅटफॉर्म सहकार्य करणार आहे। सो बघूया आपण आजची पहिली न्यूज। आजची पहिली न्यूज आहे स्टॅच्यू ऑफ इक्विटीचे उद्घाटन। अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे। स्टॅच्यू ऑफ इक्विटी या शब्दाचा अर्थ असतो समानता आणि स्टॅच्यू म्हणजे पुतळा। सो स्टॅच्यू ऑफ इक्विटी म्हणजे समानतेचा पुतळा आणि या समानतेच्या पुतळ्याचं उद्घाटन भारताचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते हैदराबादमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। जगभरामध्ये शांततेचा संदेश देणारे श्री रामानुजाचार्य यांच्या संदर्भातला हा पुतळा आहे किंवा त्यांच्यासाठी हा स्टॅच्यू ऑफ इक्विटीचा पुतळा बनवलेला आहे। त्यांनी 1017 या इसवी सनामध्ये जन्मल्यापासून जगभरामध्ये शांततेचा संदेश दिला होता आणि त्याच पावलावरती शांततेचा संदेश पूर्ण भारतभरामध्ये आणि जगभरामध्ये देण्यासाठी हा स्टॅच्यू ऑफ इक्विटीचा पुतळा याचं उद्घाटन हैदराबादमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। सो येणाऱ्या परीक्षेसाठी हा स्टॅच्यू ऑफ इक्विटी जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच्या आधी जो काही सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा बनवलेला होता, त्या पुतळ्यावरती राज्यसेवा प्रीला याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता। सो स्टॅच्यू ऑफ इक्विटीच्याबद्दल आपल्याला डिटेल्समध्ये आपण नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत। सो बघूया डिटेलमध्ये, याच्यावरती 100% प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाणार आहे। हे श्री रामानुजाचार्य यांच्यासाठी किंवा यांचा जो पुतळा आहे तो हैदराबादमध्ये बनवला गेलेला आहे। या पुतळ्याची वैशिष्ट्य वगैरे आपण डिटेलमध्ये बघूया। स्टॅच्यू ऑफ इक्विटी म्हणजे समतेच्या पुतळ्याचे किंवा समानतेच्या पुतळ्याचे अनावरण शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। डेट महत्त्वाची आहे 5 फेब्रुवारी 2022। या प्रकल्पाची पायाभरणी 2014मध्ये चिन्ना GR स्वामी यांच्या हस्ते झालेलं होतं। 2014मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे प्रथमच पंतप्रधान झाले होते तेव्हा या प्रोजेक्टची पायाभरणी श्री चिन्ना GR स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलेली होती। स्टॅच्यू ऑफ इक्विटी पुतळा संत आणि क्रांतिकारी समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या 1000व्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेलं आहे। ही वरची तिन्ही स्टेटमेंट एकदम VIP आहे। डेट महत्त्वाची आहे, कोणी त्या प्रकल्पाची पायाभरणी केली आणि 1000वी जयंती कोणाची तर रामानुजाचार्यांची, यांच्याच 1000व्या जयंतीचं औचित्य साधून या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। स्थळ आहे तेलंगणामधील हैदराबाद जवळील शमशाबाद। तेलंगणा राज्यामध्ये हैदराबाद या ठिकाणी शमशाबाद नावाचं ठिकाण आहे। या शमशाबाद या ठिकाणी या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। रामानुजाचार्य यांच्या समतेचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। पुतळा उभारण्याचा उद्देश काय, तर त्यांनी जगभरामध्ये दिलेला जो काही समतेचा संदेश आहे, जो काही इक्विटीचा संदेश आहे, इक्विटीचा जो मॅसेज आहे त्याचा जगभरामध्ये प्रसार करण्याच्या उद्देशानं हा पुतळा बनवण्यात आलेलं आहे। हा जो स्टॅच्यू ऑफ इक्विटी आहे याची वैशिष्ट्ये बघा। हा पुतळा बैठक अवस्थेत असून
बैठकीच्या मुद्रेतील जगातील दुसरा सर्वात मोठा पुतळा आहे. अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, हा पुतळा बैठक अवस्थेमध्ये आहे आणि बैठक अवस्थेमध्ये बनवलेला जगभरातील हा सेकंड हायेस्ट पुतळा म्हणून ओळखला जातो. हा पुतळा 216 फूट म्हणजेच 65.83 मीटर उंचीचा हा पुतळा आहे. त्याची उंची अत्यंत महत्त्वाची आहे. 216 फूट म्हणजेच 65.83 मीटर एवढी भव्यदीय उंची या पुतळ्याची आहे आणि होशंगाबादमध्ये जवळपास 45 एकर जागेवरती म्हणजे शमशाबादमध्ये हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. 45 एकर जागा, 216 फूट त्याची उंची आणि बैठक अवस्थेमध्ये हा पुतळा आहे. आणि या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्विटी म्हणजेच समतेचा पुतळा असं नाव देण्यात आलेलं आहे. हा पुतळा एकसंघ असून चीनमधील एरोसन कॉर्पोरेशन या कंपनीने तयार केलेला आहे. स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. हा पुतळा कोणाच्या मार्फत तयार झाला आहे? चीनमधील एरोसन कॉर्पोरेशन. कारण सध्या भारतभरामध्ये मेक इन इंडिया नावाचा प्रोजेक्ट चालू आहे. सो आपल्याला प्रश्न विचारताना गुगली टाकण्यात येऊ शकतं की हा पुतळा भारताच्याच कंपनी तयार केला आहे, तर नाही, हा चीनच्या एरोसन कॉर्पोरेशनने तयार केलेला आहे. आणि चीनमध्ये तयार झाल्यानंतर हा सागरी मार्गाने पुतळा भारतामध्ये आणण्यात आलेला होता. ही मूर्ती घडवताना सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक अशा पंचधातूचा वापर करण्यात आलेला आहे. परीक्षेमध्ये डायरेक्टली हिट आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये पंचधातूंची नावे दिली जाऊ शकतात. याच्यामध्ये एखाद्या धातूचं नाव वेगळं टाकलं जाऊ शकतं आणि इथे आपल्याला प्रश्न चुकवण्याची शक्यता आहे, कारण ही जी धातू आहेत, पाचही धातू अत्यंत महत्त्वाचे आहेत. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या 5 धातूंच्या किंवा या 5 मेटलचा आधार घेऊन ही मूर्ती बनवली गेलेली आहे. 216 फुटी पुतळ्यात रामानुजाचार्य यांच्या हाती 135 फुटाचा त्रिदंडम असून तो निसर्ग, आत्मा आणि ईश्वर या 3 शक्तीच्या एकात्मतेचे म्हणजेच रामानुजाचार्य यांनी सांगितलेल्या विशिष्ट अद्वैत तत्त्वज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे 135 फुटाचा जो काही त्रिदंडम आहे त्याच्याबद्दलची ही स्टेटमेंट खाली दिलेली आहेत. आता हे रामानुजाचार्य एक्झॅक्ट कोण होते? तर रामानुजाचार्य यांनी जगभरामध्ये शांततेचा संदेश दिला होता. यांचा जन्म 1017 पेरुंबदूर म्हणजे तामिळनाडूमध्ये झाला होता. वैष्णव परंपरेतील संत व समाजसुधारक अशी त्यांची ओळख होती. रामानुजाचार्य यांनी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, स्त्री पुरुष आणि जातीभेद असे सर्व भेदभाव दूर करण्यासाठी शिकवण देत समतेचा विचार लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला होता. सो त्याच समतेच्या तत्त्वाचा आधार घेत त्यांचा पुतळा हैदराबादमध्ये होशंगाबाद, शमशाबाद या ठिकाणी हा पुतळा बनवण्यात आलेला आहे. ज्याला नाव देण्यात आलं आहे स्टॅच्यू ऑफ इक्विटी म्हणजेच समतेचा पुतळा, जो की जगभरामधील सेकंड हायेस्ट पुतळा म्हणून ओळखला जातो. सो येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी या स्टॅच्यू ऑफ इक्विटीच्या मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघूया पुढची न्यूज. हे आपण रिवाईज करतो पुन्हा. 216 फूट उंचीचा पुतळा तेलंगणामधील हैदराबादमधील शमशाबाद, हे आपण आधीच एक्सप्लेन केलेलं आहे. बघा पुढची न्यूज. इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे सरकारी वाहन खर्च मर्यादेत वाढ. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. सध्याची जी काही पारंपरिक वाहनं आहेत त्या पारंपरिक वाहनाच्या माध्यमातून पूर्ण जगभरामध्ये जे काही प्रदूषित वातावरण होतं आहे किंवा हवेची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता एकदम ढासळत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावरती किंवा जे काही इक्विटी आहे त्या जैवविविधतेवरती अत्यंत वाईट प्रकारचा दुष्परिणाम होत आहे. म्हणून पूर्ण जगभरामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनावरती भर देण्यात येत आहे. सो भारतामधील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याच्या आधी जुलै 2020 ही इलेक्ट्रिक वाहन सरकारी लोकांसाठी असावी असा नियम त्या ठिकाणी लागू करण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. मात्र हा जो निर्णय आहे तो 2020 घेण्यात आल्यामुळे आणि आत्ताची तुलना करता तेव्हा जी काही इलेक्ट्रिक वाहन मिळवण्यासाठी किंवा इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी जी काही मर्यादा ठरवली होती ती मर्यादा कमी पडत असल्यामुळे त्याच्यामध्ये खर्च मर्यादा वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. सो बघूया आपण किती प्रकारच्या तरतुदी कोणत्या गव्हर्नमेंट ऑफिसरला किती प्रमाणात असणार आहे. जुलै 2020 सरकारी सेवेसाठी किती रक्कमची वाहने खरेदी करता येतील याची मर्यादा ठरवण्यात आलेली होती. भारत सरकारच्या 1 एप्रिल 2022 पासून सर्व सरकारी विभागासाठी खरेदी करावयाची सर्व नवी वाहने हे विजेवर चालणारी किंवा इलेक्ट्रिक बेसवरती असणार आहेत. म्हणजे 1 एप्रिल 2022 पासून सर्व गव्हर्नमेंट ऑफिसर्सना किंवा सर्व गव्हर्नमेंट महत्त्वाची पदे, सर्व मंत्री वगैरे या लोकांना इलेक्ट्रिक वाहन घेणं बंधनकारक आहे.
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सरकारी विभागांसाठी वाहन खरेदीसाठी नवीन मर्यादा निश्चित केलेली आहे. तसेच सरकारी सेवेत असणारी भाडेतत्वावरील वाहने ही देखील इलेक्ट्रिक असणार आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा व्हॉटेवर कुठलीही गव्हर्नमेंट असेल त्याच्यामधील सर्व जी काही उच्चपदस्थ मंत्री आहेत, सचिव आहेत किंवा वेगवेगळी जी काही हायकोर्टाची जी काही मुख्य न्यायमूर्ती आहेत किंवा न्यायमूर्ती आहेत यांना जी काही वाहने घेता येतील ती वाहने ही इलेक्ट्रिक बेसवरची असतील आणि त्याच ऑफिसमध्ये जी काही भाडेतत्वावरील वाहने असतील ती वाहने देखील इलेक्ट्रिक बेसवरतीच असणार आहे. म्हणजेच आधुनिक जी काही वाहने आहेत त्याचा वापर आता केला जाणार आहे. पारंपरिक वाहनांना कुठेतरी मोडीत काढून एक हवामान प्रदूषणाची गुणवत्ता टिकवण्यासाठीचा हा एक प्रकारचा प्रयत्न दिसतो आहे. नवीन खर्चाची मर्यादा बघा कशा प्रमाणात आहे. प्रत्येक राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्या राज्यातील जे काही हायकोर्टाचे जे काही चीफ जस्टिस आहेत, मुख्य न्यायमूर्ती यांच्या वाहन विकत घेण्याची मर्यादा बघा, यांना कुठल्याही प्रकारची खर्च मर्यादा नाही. म्हणजे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्या राज्याचा जो काही चीफ जस्टिस असेल त्यांना जर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचं असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारची खर्च मर्यादा नाही. म्हणजे ते कितीही कमी किमतीचं किंवा कितीही जास्त किमतीचे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकतात. सेकंड नंबरला आहे जे राज्याचे मंत्री आहेत, राज्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे जे काही न्यायमूर्ती आहेत यांच्या वाहनासाठी खर्च मर्यादा आहे 25 लाख रुपये. मंत्री, राज्यमंत्री आणि उच्च न्यायालयातील जे काही इतर न्यायमूर्ती असतील त्यांना 25 लाख रुपयापर्यंत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठीची खर्च मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. संबंधित राज्यात जे काही मुख्य सचिव असतात, राज्य निवडणूक आयुक्त, माहिती आयुक्त यांच्या वाहनासाठी खरेदी मर्यादा आहे 20 लाख रुपये आणि मंत्रालयातील सर्व जे काही सेक्रेटरी असतात, सचिव यांच्या वाहनासाठी 17 लाख रुपयाची मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. सो ही जी चारही स्टेटमेंट आहे ती चारही स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. जोड्या लावा मध्ये याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो याचे स्क्रीनशॉट मारा, हे कुठेतरी नोट करून ठेवा. पुढची न्यूज बघूया. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2022 अत्यंत महत्त्वाची आहे. क्रिकेट विश्वामध्ये 19 वर्षाखालील जी काही मुलं असतात त्यांच्या संदर्भातली ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2022मध्ये पार पाडण्यात आली. याचा जो काही अंतिम सामना होता काल 5 फेब्रुवारी 2022 रोजी अँटिग्वा या ठिकाणी हा सामना झालेला आहे. अँटिग्वा हे ठिकाण एक कॅरेबियन बेट समूहावरती आहे, म्हणजेच वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन समूहातील हे ठिकाण आणि याच ठिकाणी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकचा जो काही फायनल सामना आहे तो फायनल सामना 5 फेब्रुवारी 2022 रोजी झालेला आहे. आणि या सामन्यामध्ये भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशामध्ये अंतिम सामना काल पार पडला आणि या सामन्यामध्ये भारताने आत्तापर्यंतचा सर्वात विक्रमी रेकॉर्ड याच्यामध्ये केलेला आहे. कारण अंडर-19 विश्वचषक स्पर्धा 1988 पासून जेव्हा चालू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा अंडर-19 विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली असेल तर ती भारतानं जिंकलेली आहे, एकूण 5 वेळा. म्हणजे भारताने आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळेत अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा 1988 पासून आयोजित केली जाते. दर 2 वर्षांनी ही स्पर्धा पार पाडली जाते. सो अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2022 जी आहे त्याच्या संदर्भात आपण शॉर्टमध्ये बघूया. ही स्पर्धा वेस्ट इंडिजने आयोजित केली होती. अंतिम सामना 5 फेब्रुवारी 2022 म्हणजे शनिवारी हा सामना पार पडलेला आहे. स्थळ होतं अँटिग्वा, जे की वेस्ट इंडिजमध्ये आहे. एक कॅरेबियन बेट समूहाचं हे ठिकाण आहे. स्थळ महत्त्वाचं आहे अँटिग्वा. अंतिम सामन्यामध्ये होती भारत विरुद्ध इंग्लंड, म्हणजे भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशाच्या दरम्यान हा सामना पार पाडलेला आहे. ह्याच्यामध्ये विजेता ठरला आहे भारत आणि उपविजेता आहे इंग्लंड. भारताने अंडर-19 विश्वचषक स्पर्धा आत्तापर्यंत 5 वेळा जिंकली आहे, जे की हायेस्ट आहे. म्हणजे आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणारा संघ किंवा देश कोणता असेल तर तो भारत आहे. आणि इंग्लंड हा संघ आत्तापर्यंत पहिल्यांदाच त्यांनी उपविजेता ठरलेला आहे. म्हणजे इंग्लंडचा संघ आत्तापर्यंत अंडर-19च्या कोणत्याही स्पर्धेमध्ये फायनलपर्यंत गेलेला नव्हता, मात्र फायनलमध्ये जाऊन तो प्रथमच उपविजेता ठरलेला आहे. आणि या भारतीय विजेत्या संघाचा कर्णधार होता यश गुल. हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. यश धुल हे व्यक्तिमत्व भारतीय अंडर-19 क्रिकेटचं कॅप्टन्सी यांनी सांभाळलेली आहे. सो या अँटिग्वा येथे झालेल्या फायनल मॅचमध्ये भारताने इंग्लंडला नमवून हा सामना मिळवलेला आहे. आत्तापर्यंत भारताने जी काही 5 वेळा सामना जिंकलेले आहेत
तो कोणत्या वर्षी पार पडला, त्यांची कॅप्टन्सी काय होती आणि अगेन्स्ट टीम कोणती होती हे आपण बघूया. वर्ष 2000मध्ये कर्णधार होते मोहम्मद कैफ. श्रीलंकेवर 6 गडी राखून आपण विजय मिळवलेला होता. म्हणजे आपण सर्वप्रथम 2000मध्ये कॅप्टन मोहम्मद कैफ यांच्या अंडरमध्ये आपण सर्वप्रथम अंडर-19 स्पर्धा जिंकली होती. सो याच्यामध्ये रनरअप होतं श्रीलंका. श्रीलंकेवर आपण 6 गडी राखून विजय मिळवलेला होता. सेकंड नंबरला आहे 2008मध्ये आपण ही स्पर्धा विराट कोहलीच्या कॅप्टन्सीच्या अंतर्गत जिंकली. आपण मलेशियावरती 12 धावांनी विजय मिळवलेला होता. थर्ड नंबरला आहे 2012मध्ये आपण कर्णधार उन्मुख चंद यांच्या अंतर्गत ऑस्ट्रेलियावरती 6 गडीने विजय मिळवला होता. 2008मध्ये चौथ्यांदा पृथ्वी शॉच्या अंडरमध्ये आपण न्यूझीलंड विरुद्ध 4 गडी राखून विजय मिळवलेला होता. आणि 5व्यांदा यश धुलच्या मार्गदर्शनाखाली आपण 5व्यांदा ही स्पर्धा इंग्लंडला हरवून आपण मिळवलेली आहे. सो आत्तापर्यंत ही 5 वेळा स्पर्धा जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे. आपण इंग्लंडला 4 गडी राखून ही स्पर्धा 2022मध्ये यश धुल यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेली आहे. या स्पर्धेत इंग्लंडचे 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज रवी बावा आणि रवी बावाने 5 बळी घेतल्यामुळे आपल्याला इंग्लंडला सहज हरवता आलं आणि एकूण 5व्यांदा या स्पर्धेवरती आपल्या त्या किताबावरती आपलं नाव कोरता आलं. म्हणून ह्या मॅन ऑफ दी जो काही मॅच आहे तो रवी बावा यांना काल देण्यात आलेलं होतं. या स्पर्धेबद्दल इतर माहिती बघा. या स्पर्धेची सुरुवात सर्वप्रथम 1988मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झाली. ही स्पर्धा दर 2 वर्षांनी ICC मार्फत भरविण्यात येते. ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारी संघ बघा, भारताने ही स्पर्धा आत्तापर्यंत 5 वेळा जिंकलेली आहे. ऑस्ट्रेलियाने 3 वेळा जिंकली आणि पाकिस्तानने ही स्पर्धा आत्तापर्यंत 2 वेळा जिंकलेली आहे. सो सर्वाधिक वेळा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकणारा संघ कोणता असेल तो भारत आहे किंवा भारत देशाने आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. सो ह्या फॅक्टवरती येणाऱ्या परीक्षेमध्ये वन लाइनरच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज बघा. लॉरेओ पुरस्कारासाठी नीरज चोप्राला मानांकन. ही न्यूज 4-5 दिवसापूर्वीची आहे. मात्र येणाऱ्या परीक्षेसाठीची ऑल टाईम फेवरेट असणारी ही न्यूज प्रत्येक परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. कारण नीरज चोप्रा हे नाव ऐकल्या आपल्याला चंदीगडचा एक 23 वर्षाचा मुलगा आठवला पाहिजे, जो की भारतीय संघाचा भालाफेकपटू आहे, ज्यांनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिकपणे सर्वप्रथम त्यांनी सुवर्णपदक जिंकून दिलेलं आहे. सो अशी या कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाची जागतिक स्तरावरती दरवर्षी दिला जाणारा जो काही लॉरेओ पुरस्कार आहे, त्या लॉरेओ पुरस्कारासाठी नामांकन यांना भारताकडून मिळालेलं आहे. बघूया आपण यांच्याबद्दल डिटेलमध्ये. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता व भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेचा लॉरेओ जागतिक लक्षवेधी कामगिरी पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. म्हणजे लॉरेओ पुरस्कारांसाठी एकूण 7 श्रेणींचा विचार केला जातो. सो या 7 श्रेणीपैकी जे काही जागतिक लक्षवेधी कामगिरीची श्रेणी आहे, या जागतिक लक्षवेधी कामगिरी श्रेणीमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला नामांकन प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्याला हा अंतिम पुरस्कार भेटला आहे का, तर हा पुरस्कार त्याला भेटलेला नाही. या पुरस्कारावरती जगभरामधील एकूण 73 लोकांचा समावेश आहे किंवा 73 खेळाडूंचा समावेश आहे. आणि या 73 लोकांचं अंतिम निवड करण्यासाठी एकूण जगभरातील 1300 खेळाडू किंवा 1300 जे काही मार्गदर्शक आहेत यांचा समावेश त्या कमिटीमध्ये असणार आहे. आणि या 1300 जणांच्या माध्यमातून अंतिम विजेता घोषित केला जाईल आणि एप्रिल 2022मध्ये ह्या अंतिम विजेत्याची यादी मात्र जाहीर केली जाईल. मात्र आता नामांकनामध्ये भारताकडून नीरज चोप्राला नामांकन भेटलेलं आहे आणि श्रेणी आहे जागतिक लक्षवेधी कामगिरी. या जागतिक लक्षवेधी कामगिरीमध्ये किंवा या श्रेणीमध्ये नामांकन मिळवणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय क्रीडापटू ठरलेला आहे. मात्र लोरिस पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा तो 3रा भारतीय क्रीडापटू ठरला आहे. म्हणजे जागतिक लक्षवेधी कामगिरी ही जर श्रेणी आपण विचार केली तर त्या श्रेणीमध्ये नामांकन मिळवणारा हा पहिला भारतीय क्रीडापटू आहे. मात्र जो काही ऑल ओव्हर लॉरिस पुरस्कार आहे, कारण लॉरिस पुरस्कारामधील जे काही 7 श्रेणी आहे त्या 7 श्रेणीमधील जागतिक लक्षवेधी कामगिरी ही एक प्रकारची श्रेणी आहे. आणि या एक प्रकारच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण असेल किंवा क्रीडापटू कोण आहे, तर नीरज चोप्रा. मात्र ऑल ओव्हर आपण लॉरिस पुरस्काराचा विचार केला तर या लॉरेस पुरस्कारामध्ये नामांकन मिळवणारा तो 3रा भारतीय क्रीडापटू ठरलेला
आहे. पण याच्या आधी दोन कोण होती, तर याच्या आधी पहिला होता सचिन तेंडुलकर 2011व्या वर्षी. 2011व्या वर्षी जेव्हा आपण भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अंडरमध्ये जेव्हा आपण हा फायनल विश्वचषक स्पर्धा जिंकली होती, तेव्हा सचिन तेंडुलकरला पूर्ण भारतीय टीमने त्याला डोक्यावरती घेतलेलं होतं किंवा खांद्यावरती घेतलेलं होतं. आणि याच क्षणाचं जो काही चित्र टिपलं होतं त्यासाठी सचिन तेंडुलकरला हे नामांकन भेटलेलं होतं. नंतर दुसरा नामांकन जे काही कुस्तीपटू आहे किंवा मल्लपटू आहे विनेश फोगट, याला 2020मध्ये हे नामांकन भेटलेलं होतं. आणि तिसऱ्यांदा आता नामांकन नीरज चोप्रा जो की भारतीय भालाफेकपटू आहे त्याला भेटलेलं आहे. म्हणजे एकूणच आपण लॉरिस पुरस्काराचा विचार केला तर भारताकडून हा तिसरा क्रीडापटू नामांकन मिळवणारा आहे. मात्र जागतिक लक्षवेधी कामगिरी या श्रेणीमध्ये नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. ही जी दोन स्टेटमेंट आहे याच्यामध्ये आपल्याला गफलत होऊ शकते. ही दोन्ही स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. या पुरस्कारामधील अंतिम विजेत्यांना एप्रिल 2022मध्ये पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. जागतिक लक्षवेधी कामगिरीमध्ये नीरज चोप्रासोबतच रशियाची टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव, म्हणजे ही जी काही जागतिक लक्षवेधी कामगिरी श्रेणी आहे त्याच्यामध्ये बघा, रशियाचा टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू इमा रुडुकानू, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू पेड्री, तिहेरी उडीपट्टू युलिमर रोहस आणि जलतरणपटू अरिअर्ने टिटमस हे खेळाडू देखील या शर्यतीमध्ये आहे. म्हणजे लॉरिस पुरस्कारासाठी एकूण 73 खेळाडू आहेत. मात्र जागतिक लक्षवेधी कामगिरीमध्ये ही अंडरलाईन केलेली खेळाडू नीरज चोप्रासोबतच नामांकनामध्ये आहेत. 23 वर्षीय नीरज चोप्राने 2021मध्ये टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. नीरज चोप्राने भालाफेकच्या अंतिम फेरीत 87.58 मीटर अंतराची नोंद करत भारताला ऑलिम्पिकच्या ॲथलेटिक्स स्पर्धेतील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिलेलं होतं. तर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. याच्या आधी कोणी जिंकलं होतं, तर पहिला जो काही आहे अभिनव बिंद्राने 2008मध्ये चायनामधील जे काही बीजिंग आहे या बीजिंग ठिकाणी जी काही ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्याला वैयक्तिक सुवर्णपदक मिळालं होतं. आणि आता सेकंड टाईम जे आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू कोण असेल तर नीरज चोप्रा. म्हणजे प्रथम अभिनव बिंद्रा, सेकंड नंबरला आहे नीरज चोप्रा. मात्र ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक भालाफेकमध्ये जिंकणारा पहिला खेळाडू कोण असेल तर नीरज चोप्रा. म्हणजे भालाफेक या खेळामध्ये सर्वप्रथम सुवर्णपदक कोण जिंकलं आहे तर नीरज चोप्राने. मात्र ओव्हरऑल ऑलिम्पिकमध्ये हा वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा सेकंड खेळाडू आहे, कारण याच्या आधी अभिनव बिंद्राने देखील जिंकलेलं होतं. लॉरेस स्पोर्ट्स वर्ल्ड पुरस्काराविधी बघा, या पुरस्काराची स्थापना 1999मध्ये डेमलोर आणि रेकेमॉन्ट यांनी केली होती. हा पुरस्कार दरवर्षी क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक आणि सामूहिकरित्या दिला जातो. म्हणजे एका सिंगल खेळाडूला देखील दिला जातो किंवा एखाद्या टीमला देखील हा पुरस्कार दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांसाठी किंवा खेळाडू किंवा टीमसाठी हा पुरस्कार 1999पासून दिला जातो. सो या ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या कार्याची दखल घेऊन त्याला लॉरेस पुरस्कारासाठी नामांकन भारताकडून प्राप्त झालेलं आहे. सो येणाऱ्या परीक्षेसाठी एकदम IMP न्यूज आहे, याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज बघा मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण एवढा चांगल्या प्रकारचा क्वालिटी कंटेंट तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलला बघायला भेटणार नाही. आपण जी पेपरमध्ये न्यूज येते आपण फक्त तेवढंच कवर करत नाही, तर त्या न्यूजच्या आजूबाजूचा पूर्ण बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी टाकतो, जेणेकरून त्या पूर्ण न्यूजच्या बॅकग्राऊंडवरती जरी प्रश्न आला तरी आपला मार्क जायला नको. सो सर्वांनी लाईक करा. बघूया पुढची न्यूज. पुढची न्यूज आहे जागतिक क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्तम क्रीडापटू PR श्रीजेश. ही देखील 4-5 दिवसापूर्वीची न्यूज आहे. ओव्हरऑल जगभरामध्ये जी काही क्रीडा प्रकार आहेत, पूर्ण क्रीडा प्रकार, त्या पूर्ण क्रीडा प्रकारांचा जर विचार केला तर त्या पूर्ण क्रीडा प्रकारामध्ये 2021चा सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून भारताचा PR श्रीजेश या खेळाडूचा समावेश करण्यात आलेला आहे, किंवा हा 2021 वर्षातील जागतिक क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून PR श्रीजेशची निवड करण्यात आलेली आहे. सो बघूया आपण डिटेलमध्ये PR श्रीजेशबद्दल. PR श्रीजेश हा भारतीय हॉकी संघाचा
अनुभवी गोलरक्षक असून 2021 या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे. म्हणजे जगभरामध्ये जेवढेही खेळ आहेत त्या सर्व खेळांचा जर विचार केला तर सर्वोत्तम खेळाडू म्हणून PR श्रीजेश हा या व्यक्तिमत्वाचं निवड करण्यात आलेली आहे. हे व्यक्तिमत्व भारताला बिलॉंग करतं आणि भारताच्या हॉकी संघाला बिलॉंग करत असून तो भारताच्या हॉकी संघामध्ये गोलरक्षक या ठिकाणी तो काम करतो. सो 2021 जागतिक क्रीडा स्पर्धामध्ये सर्वोत्तम क्रीडापटू तो ठरलेला आहे. नाव आहे PR श्रीजेश. याचबरोबर सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरलेला तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरलेला आहे. म्हणजे PR श्रीजेशच्या आधी कोणीतरी या पुरस्काराचा मानकरी ठरला होता, मात्र PR श्रीजेश हा सेकंड भारतीय क्रीडापटू आहे. याच्या आधी 2020 भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने हा पुरस्कार प्रथमच भारतातर्फे पटकावलेला होता. म्हणजे प्रथम जागतिक क्रीडा पुरस्काराचा मानकरी ठरलेली व्यक्तिमत्व कोण असेल तर ती आहे राणी रामपाल, जिनं 2020 भारतीय हॉकी संघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. सो त्याला तो पुरस्कार प्राप्त झाला होता आणि 2021 श्रीजेशला प्राप्त झाला. म्हणजे श्रीजेश हा सेकंड व्यक्तिमत्व आहे आणि राणी रामपाल ही पहिली भारतीय होती. श्रीजेशने हा पुरस्कार मिळवताना स्पेनचा स्पोर्ट्स क्लाइम्बिंगपटू गिनेज लोपेज आणि इटलीचा उशूपटू मिशेल जिओर्डिनो यांना मागे टाकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या श्रीजेशला सर्वाधिक 1,27,600 मते मिळाली असून तो 2021 सर्वोत्तम क्रीडापटू ठरलेला आहे. म्हणजे या क्रीडापटू पुरस्कारासाठी शेवटी मतं मागवण्यात आली आणि त्या मताच्या आधारावरती PR श्रीजेशला सर्वाधिक मतं मिळवलेली आहे. PR श्रीजेशने टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये कांस्यपदक मिळवलेलं होतं. सो याच गोष्टीचा विचार करून पूर्ण जागतिक क्रीडा प्रकारामध्ये सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून PR श्रीजेशची नोंद झालेली आहे. सो या वर्षीच्या न्यूजमध्ये एक लॉरेस जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये नीरज चोप्राला नामांकन आणि हा व्यक्ती जागतिक क्रीडा प्रकारासाठी उत्तम क्रीडापटू, म्हणजे ह्या दोन्ही न्यूज क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत चांगल्या न्यूज आहेत भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी. सो येणाऱ्या परीक्षेमध्ये या सर्व न्यूज ज्या आहेत ते अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वन लायनर बूस्टरमध्ये बघा, 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य दहशतवादी अबू बकर अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावरती एखाद्या पोलीस भरतीमध्ये डायरेक्टली हिट प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1993चा जो काही मुंबईमध्ये RDXच्या मदतीनं जो काही बॉम्बस्फोट झाला होता तो बॉम्बस्फोट घडून आणला होता अबू बकर या व्यक्तीने 1993 म्हणजे आज जवळपास 29 वर्ष झाली. 29 वर्षापासून बॉम्बस्फोट करून हा जो काही दहशतवादी आहे तो आत्तापर्यंत फरार झालेला होता. त्याला 5-6 वर्षापूर्वी पकडण्यात आलं होतं, मात्र त्याच्यावरील जी काही कागदपत्रांची त्यांची पूर्तता न झाल्यामुळे किंवा अत्यंत चांगल्या प्रकारची ठोस पुरावा नसल्यामुळे त्याला त्यावेळी सोडण्यात आलेलं होतं. मात्र त्याला आता भारताच्या कडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. प्रश्न आहे असा की 1993चा मुंबई बॉम्बस्फोट खटला कोणी घडून आणला होता, तर अबू बकर या दहशतवाद्याने घडून आणलेला होता. त्याला 29 वर्षानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांनी मुंबईमध्ये 1993 साखळी बॉम्बस्फोट घडून आणलेला होता. मुंबईमध्ये 12 ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये तब्बल 257 नागरिकांचा मृत्यू आणि 700हून अधिक नागरिक गंभीर जखमी झालेली होती. आणि हा जो बॉम्बस्फोट हल्ला आहे त्यांनी RDXच्या मदतीनं केलेला होता. RDX हा एक केमिकल आहे. या केमिकलच्या मदतीनं एक भव्य दिव्य अशा प्रकारचा स्फोट घडून जास्तीत जास्त नुकसानकारक स्फोट या RDXच्या मदतीनं केला जातो. सो 1993च्या बॉम्बस्फोटमध्ये RDX नावाचा बॉम्बस्फोट वापरला गेला होता किंवा RDX नावाचा केमिकल वापरला गेला होता. सो अशा प्रकारे हा जी काही घटना घडून आणली होती त्या अबू बकरला नुकतंच भारताने ताब्यात घेतलेलं आहे. सो ही जी न्यूज आहे येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी ही देखील शॉर्टकटच्या फॉर्ममध्ये किंवा वन लायनरच्या फॉर्ममध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 6 न्यूज बघितल्या. ह्या सर्व न्यूज येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. माझ्या या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपण फ्रीमध्ये तर 98,598,402 या नंबरवरती मला हाय करा. व्हॉट्सॲपला तुमचं नाव, नंबर आणि तुमचा जो काही जिल्हा असेल तो मला टाका. या नोट्स तुम्हाला कंप्लीट फ्रीमध्ये भेटणार आहेत. फ्रीमध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला कंटेंट मिळवायचा असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा आत्मा असणारा चालू घडामोडी हा घटक आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये तो कंटेंट तुम्हाला प्राप्त होणार आहे किंवा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत रोजच्या रोज मिळणार आहे.
तसेच आमचं या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलला हा जो रोजचा व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आणि नोट्स किंवा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जी काही इतर महत्त्वाची माहिती असते त्या ठिकाणी आम्ही ती अपलोड करत असतो किंवा त्या ठिकाणी आम्ही ती टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला त्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचायला सहकार्य होणार आहे. सो सर्वांना रिक्वेस्ट आहे, आमच्या चॅनलला लाईक करा. आणि आणखी एक महत्त्वाची रिक्वेस्ट, चालू घडामोडीची परिपूर्ण तयारी जर तुम्हाला करायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया पण इथे. थँक्यू.